आक्षेपार्ह कंटेंट्स आहेत, जिथं जी व्हिडिओग्राफी झाली, जे प्रकाशित झाले ते थोडंसं डिलीट करून पुढे जावं आम्ही त्यांच्याबरोबर। एक मिनिट तुमच्या ह्याच्यात एक उत्तर आहे, एकच मिनिट। लेजिमचा जो विषय होता, लेजिमचा तो कसा कट केला, कसा केला? त्यावेळेस पण झाले ना हल्लागुल्ला, त्यावेळेस छत्रपती उदयनराजेंनी त्यावेळेस स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेंट किंवा काय असेल एखाद दुसरं तर ते काढून टाका, त्यांनी तेवढंही सांगितलं होतं। त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी 8 दिवस आधी आपण पत्रव्यवहार केले होते त्यांच्याशी। सगळ्या अमित राजेंनी आमच्या ते सांगते हे सगळ्यांची तुम्ही ह्या सगळ्यांचे पोच आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी, चित्रपट सेन्सर बोर्डाचे सगळे अधिकाऱ्यांना 8 दिवस आधी आपण पत्रव्यवहार एक उल्लेख आहे बघा, हे मी फक्त गुगलवर असं करणार। 1980 मध्ये झाल्यानंतर ऐका, जो 1980 मध्ये लिखाण प्रकाशित होतं कादंबरी, त्याचं लिखाण 70 मध्ये सुरू केलेलं आहे। 5-10 वर्ष त्याला लागले असतील, पण ज्यावेळेस बघा आता 22 वर्षात क्रांती आली, मोबाईल हे ते सगळं, युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय? आता 5-10 वर्षापासून। मग आता आम्हाला कळतं अरे ही काय गोष्ट चालली, आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह आहे, लगेच कळतंय एका क्षणामध्ये। मग आमच्या वडिलांपाशी मोबाईल नव्हते, त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही। आमचे लोक शेतकरीत, हो, राजे शिर्के घराणे शेतकरी, स्वराज्यनिष्ठ आणि लीगल नोटीस आपण देतोय, त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना, आणि ज्यावेळेपासून समजतंय ते कंटेंट पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेला आहे। हो, आता बघितलं आम्ही नोटीस, आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली आहे शासनाला, अजून नाही दिलं। आम्हाला असं वाटत होतं ऍप्लिकेशनला पण दिलेली आपण सेन्सर बोर्ड सह सगळ्यांना दिलेलं आहे। तुम्ही 7 तारखेला छावा कादंबरी पूर्ण काल्पनिक आहे। छावा कादंबरी लिहिताना अनेक इतिहासातल्या पुस्तकांचं 19-20 पुस्तकांचा संदर्भ देऊन ती कादंबरी इतिहासात मधल्या 18-20 पुस्तकांचा संदर्भ देऊन छावा कादंबरी ही लिहिली गेली। तुमचं म्हणणं आहे की काल्पनिक आहे, पण ही जी इतिहासातल्या पुस्तकांचा जो रेफरन्स घेतला तो सगळा इतिहास खोटा आहे का? ऐका, छावा कादंबरी लिहिली कुठल्या आधारावर लिहिली? पुस्तक काय बोलतो, इतिहासाचा ऐतिहासिक पुरावा बकरीच्या आधारे बरोबर, ठीक आहे मॅडम, ऐका ना, शिर्के घराचं नाव घेण्यासाठी कुठला आधार घेतला? आणि बकर का लिहितात? शिर्क्याचं शिवाजी महाराजांना पकडलं, एक मिनिट ऐका फक्त, 13 पिढ्यामध्ये संभाजीराजे गेल्यानंतर तुमचे नाते चालूच आहेत, हो 13 पिढ्यामध्ये आजही राजे भोसले करायचे, आज सुद्धा आज माझे आहे ना, आजही राजे भोसले करायचे साठवडे, आणि आजही नातं चालू आहे। आजही प्रत्येक राजकारणाशी आजही संबंध आहेत आमचे। आमच्या घरात पण वादविवाद होतात त्याच्यामुळे कार्यक्रम चालू झालाय। महत्वाचं काय आहे, पैसे कमवण्यासाठी नाही मॅडम, ऐका, पैसे कमवण्यासाठी आमचा वापर केलाय। शेवट सर माझी सगळ्यात शेवटची ऐका, संशोधन व्हावं, ऐका थांबा सर एक मिनिट, आपण संक्षिप्त घेऊया, एक संक्षिप्त मागणी लास्ट 2 शब्दात मांडतो। उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय, आमचा चित्रपटाला विरोध नाहीये, परंतु उत्तेकरांनी जे काल्पनिक खलनायक निर्माण केलाय, सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा अन्याय केलाय तो थांबवा। राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी, अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आप्तेष्ट, आमचे नातेवाईक, मालुसरे असू, मोहिते असू, बाकीचे सगळे A to Z, म्हणजे जेवढे काही आमचे नातेसंबंध असतील सर्व राजघरातले सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत। आमचा त्यांना विरोध नाहीये, फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद, आभारी।